नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आणि मित्रांनो, 14 जूनला जी काही आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे त्या अनुषंगाने कशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यासाठी आपण ही चालू घडामोडीची सिरीज सुरू केलेली आहे। याच्या अगोदर आपण याचा भाग 1 आपल्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे। ते जर तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की अगोदर ते पाहून घ्या। त्यानंतरची ही सिरीज आपला भाग 2 असणार आहे, ज्यामध्ये आपण परीक्षेसाठी संभाव्य कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत ते MCQ या ठिकाणी डिटेलमध्ये घेणार आहोत। चला मग सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला। तर पहिला एक महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे। तर प्रश्न काय असणार आहे की ॲपल कंपनीचे नवीन CEO म्हणून कोणाच्या नावाची घोषणाही करण्यात आलेली आहे। नियुक्ती संदर्भामधला प्रश्न आहे मित्रांनो। याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 जॉन टर्नस हे नुकतंच आता ॲपलचे नवीन CEO म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत। अजून त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही, यांच्या नावाची घोषणाही झालेली आहे। आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे। त्यासोबतच या अगोदरचे कोण होते CEO, तर ते होते मित्रांनो टिम कुक। हे सुद्धा आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे। पूर्वीचे CEO होते मित्रांनो या अगोदर। तसेच इतर ऑप्शन जे आहेत जसं की आता सुंदर पिचाई आहेत, हे मित्रांनो गुगलचे सध्या CEO पदावर आहेत। हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं नाव आहे। आणि सत्या नडेला हे जे मायक्रोसॉफ्ट आहे त्या मायक्रोसॉफ्टचे हे सध्या CEO या पदावर आहेत। हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। आणि ही जी ॲपल कंपनी आहे त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा। ही जी ॲपल कंपनी आहे मित्रांनो ती जगप्रसिद्ध अशी अमेरिकन सॉफ्टवेअर तसेच जे काही ऑपरेटिंग सिस्टम असते ती बनवणारी कंपनी म्हणून तिला ओळखलं जातं मित्रांनो। त्याची स्थापना कधी झालेली होती? स्थापना आपल्यासाठी महत्त्वाची लक्षात ठेवायचं आहे। 1976ला मित्रांनो याची स्थापना झालेली होती। आणि याची स्थापना किंवा संस्थापक कोण आहेत तर त्यांचं नाव आहे मित्रांनो स्टीव्ह जॉब्स यांनी ही स्थापन केलेली कंपनी आहे मित्रांनो। स्टीव्ह जॉब्स यांनी स्थापन केलेली आहे। याचं हेडक्वार्टर कुठं आहे तर कॅलिफोर्निया USA या ठिकाणी आहे। हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारताचे 99व्या क्रमांकाचे नवीन रामसर स्थळ कोणते बनले आहे? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। हमखास यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। याचं योग्य उत्तर काय असेल मग? याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 शेका झील पक्षी अभयारण्य, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। ते भारताचं 99व्या क्रमांकाचं जे नवीन रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो 100व्या क्रमांकाचं सुद्धा रामसर स्थळ हे नुकतंच घोषित करण्यात आलेलं आहे। तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, ते आहे मित्रांनो जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य। हे सुद्धा मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामध्येच आहे। लक्षात घ्यायचं आहे। दोन्हीपैकी काही जरी विचारलं तरी आपल्याला ते यायला पाहिजे। आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो हे रामसर स्थळ। त्यासोबतच आपल्याला याविषयी जे रामसर करार आहे त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे। हे जे रामसर करार आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे कधी करण्यात आला होता? 2 फेब्रुवारी 1971 साली हे रामसर करार करण्यात आलेलं होतं। कुठं करण्यात आले होता? ठिकाण मित्रांनो, ठिकाण महत्त्वाचं आहे। रामसर म्हणून इराणमध्ये ठिकाण आहे, त्या ठिकाणी हे करार झाला असल्यामुळे याला रामसर करार म्हणून नाव पडलेलं आहे मित्रांनो। आणि हे जे काही रामसर स्थळे असतात मित्रांनो काय असतात तर वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही पाणथळ जागा असतात त्या पाणथळ जागांचं संवर्धन करण्यासाठीचं हे करार आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच हे जे 2 फेब्रुवारी आहे मित्रांनो जागतिक पाणथळ दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो। त्यासोबतच अजून काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 3 रामसर स्थळ आहेत मित्रांनो। कोणकोणते आहेत? पहिलं आहे लोणार सरोवर आहे, त्यानंतर ठाण्याची खाडी आहे, आणि तिसरं आहे मित्रांनो जे काही आपलं नांदूर माध्यमेश्वर आहे ते तिसऱ्या क्रमांकाचं आपलं हे रामसर स्थळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। जर आपण बघितलं तर भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलं तर ते आहे मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये। त्या ठिकाणी 20 रामसर स्थळे आहेत। आणि जगामध्ये विचारलं तर जे काही UK देश आहे त्या ठिकाणी 175 पेक्षा सुद्धा जास्त रामसर स्थळ आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो। हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत। त्यासोबतच हे जे ऑप्शन आहेत माधव राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। हे जे खिचन पक्षी अभयारण्य आहे ते राजस्थान या राज्यामध्ये आहे। आणि जे उधवा नावाचं जे सरोवर आहे मित्रांनो ते झारखंड या राज्यामध्ये आहे। हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे। तर प्रश्न असेल की फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 ची विजेती
कोण ठरलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करून ठेवायचा आहे. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 असणार आहे. साध्वी सतीश सैल असं तिचं नाव आहे मित्रांनो, जी की गोवा या राज्याची आहे. तिने नुकतंच ही स्पर्धा जिंकलेली आहे मित्रांनो. आणि या संदर्भामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा या ठिकाणी बघायचे आहेत. तर ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. 61व्या क्रमांकाची ही स्पर्धा पार पडलेली आहे मित्रांनो. कुठं पडलेली आहे लक्षात ठेवायचं आहे. भुवनेश्वर ओडिशा राज्यामध्ये ही जी काही स्पर्धा आहे ती पार पडलेली आहे मित्रांनो. त्यासोबतच आपल्याला अजून एक नाव महत्त्वाचं आहे मित्रांनो. उपविजेती जी आहे या स्पर्धेची ती आपल्याला विचारली जाऊ शकते. त्याचे नाव आहे मित्रांनो राजनंदिनी पवार, जे की आपल्या महाराष्ट्राचे असल्यामुळे आपल्याला हे नाव लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे अजून बघा. हे जे निकिता पोरवाल आहे मित्रांनो, या अगोदरची विजेता ठरलेली आहे मिस इंडिया वर्ल्डची. 2025ची विजेता ठरलेली आहे आणि 2026ची विचारली तर साध्वी सतीश सैल आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आतापर्यंत आपण जर बघितलं तर एकूण आपल्या भारतामध्ये किती मिस वर्ल्ड राहिलेले आहेत? तर एकूण 6 राहिलेले आहेत. आणि फर्स्ट आपल्याला जर विचारली की पहिली भारताची मिस वर्ल्ड कोण आहे, तर तिचं नाव लक्षात ठेवायचं आहे रीटा फारिया. हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला विचारले जाऊ शकतात मित्रांनो, जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे की आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला फलंदाज कोण बनलेली आहे? तर क्रिकेटविषयी महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर 4 स्मृती मंधाना ही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज ठरलेली आहे. तर तिने जर बघितलं आपण तर 4200 पेक्षा जास्त धावा या ठिकाणी केलेल्या आहेत मित्रांनो. हे महत्त्वाचा मुद्दा हिच्याविषयी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला जे इतर ऑप्शन आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. हे जी मिताली राज आहे मित्रांनो, याच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. ही 10,000 धावा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर आहे मित्रांनो. हे सुद्धा मिताली राजविषयी लक्षात ठेवायचं आहे. तशीच ती आपल्या भारतीय महिला संघाची कर्णधार सुद्धा राहिलेली आहे. त्यानंतर आहे दीप्ती शर्मा. नुकतंच जे काही वर्ल्ड कप झालेला आहे मित्रांनो 2025 मध्ये महिलांचं, त्याच्यामध्ये ती मालिकावीर ठरलेली आहे मित्रांनो. हे लक्षात घ्यायचं आहे. तसेच T20 जे काही क्रिकेट आहे मित्रांनो महिलांचं, त्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारी जगामधली ती गोलंदाज सुद्धा आहे मित्रांनो. हे सुद्धा मुद्दा हिच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि जर आपल्याला सध्याची कॅप्टन कोण आहे भारतीय महिला संघाची, तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. हरमनप्रीत कौर ही आपल्या भारतीय महिला संघाची कॅप्टन आहे मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर प्रश्न असेल की अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर कोण बनले आहेत? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण जागतिक स्तरावर मोठी अशी घडामोड त्यावेळेस घडलेली होती आणि त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचे योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1 जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर बनलेले आहेत मित्रांनो. त्यासोबतच न्यूयॉर्कच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं मागच्या 100 वर्षामध्ये हे पहिले मुस्लिम महापौर बनलेले आहेत मित्रांनो. पहिले मुस्लिम महापौर त्या ठिकाणचे बनलेले आहेत. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच आपल्यासाठी महत्त्वाचा अजून एक मुद्दा का, कारण यांच्या ज्या आई आहेत मित्रांनो, त्यांचं नाव आहे मीरा नायर. या प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शिका आहेत मित्रांनो आणि त्यांचे हे मूल आहे जोहरान ममदानी, जे की न्यूयॉर्क शहराचे महापौर बनलेले आहेत मित्रांनो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, कारण यांचं भारताशी कनेक्शन आहे, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच ह्या ज्या काही ऑप्शनमधील इतर व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ज्या शेख नासेर अल नोवाईस आहेत, त्या UNWTO म्हणून ज्याला आपण ओळखतो, जे काही युनायटेड नेशन्स आंतरराष्ट्रीय पर्यटन संघटना आहे मित्रांनो, त्याच्या त्या महासचिव पदावर येणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यासोबतच हे जे काही खालिद अल एनानी आहेत मित्रांनो, हे युनेस्को जे आहे त्या युनेस्कोचे महासंचालक आहेत मित्रांनो सध्या. तर हे काही महत्त्वाचे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. आणि त्यानंतर हे जे समिया सुलूहू हसन आहे मित्रांनो, या टांझानिया जो देश आहे, या टांझानिया देशाच्या त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या आहेत. हे काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत नियुक्ती संदर्भामधले, जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, ते लक्षातच ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की UN वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट 2025च्या अहवालानुसार
कोणते शहर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर या ठिकाणी बनलेले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 जकार्ता, जे की इंडोनेशिया या देशाची राजधानी आहे मित्रांनो. ते नुकतंच यानुसार जगातलं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर हे ठरलेलं आहे मित्रांनो. या अगोदर टोकियो जे जपानची राजधानी आहे ते जे शहर आहे ते पहिल्या क्रमांकावर होतं लोकसंख्येमध्ये जगामध्ये, त्याला मागे टाकत आता जकार्ता जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे. मग जकार्ताची लोकसंख्या किती आहे मित्रांनो ते लक्षात ठेवायचे आहे. तर हे जे काही जकार्ता शहर आहे मित्रांनो त्याची लोकसंख्या 4,20,00,000 पेक्षा सुद्धा जास्त सांगण्यात आलेली आहे. तर यामध्ये आपल्याला टॉपची जी काही शहर आहेत जगामधली लोकसंख्येनुसार ती बघायची आहेत. पहिल्या क्रमांकावर जकार्ता हे शहर आहे जे की इंडोनेशिया या देशामध्ये आहे. त्यानंतर दुसरं जे शहर आहे ते ढाका आहे मित्रांनो, जे की बांगलादेशची राजधानी आहे. तिसऱ्या क्रमांकावर जर आपण बघितलं तर ते आहे टोकियो, जपानमध्ये आहे. आणि चौथ्या क्रमांकावर आपल्या भारतातील शहर आहे मित्रांनो नवी दिल्ली. याची जर लोकसंख्या बघितली आपण नवी दिल्लीची तर 3 कोटीपेक्षा सुद्धा जास्त सांगण्यात आलेली आहे. आणि 5व्या क्रमांकावर मित्रांनो शांघाय शहर आहे चीनमधलं. तर हे काही महत्त्वाचे टॉपचे शहर आपण या ठिकाणी दिलेले आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत, आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे की महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन घोषवाक्य कोणते आहे? याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 शाश्वत शेती समृद्ध शेतकरी असं हे नवीन घोषवाक्य महाराष्ट्र कृषी विभाग जे आहे त्याने नुकतंच जाहीर केलेलं आहे किंवा घेतलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे, आपल्याला विचारलं जाऊ शकतो मित्रांनो. तसेच हे जे काही महाराष्ट्र कृषी विभाग आहे मित्रांनो, महाराष्ट्र कृषी विभाग त्याची स्थापना कधी झाली होती? जर आपल्याला जीके मध्ये प्रश्न आलाच तर लक्षात ठेवायचं आहे याची स्थापना कधी झालेली आहे. 1883 मध्ये याची स्थापना ही करण्यात आलेली होती. ही महत्त्वाची डेट आपण लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे की हेलिकॉप्टर पर्यटन सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे हेलिकॉप्टर पर्यटन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आणि भारतातला हा पहिला राज्य ठरला असल्यामुळे आपल्याला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यासोबतच आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही सेवा सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो त्याचं नाव काय असणार आहे? PM श्री हेली टुरिझम सर्व्हिसेस असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. असं करणार हे भारतातलं पहिलं राज्य असल्यामुळे आपल्याला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. त्या अगोदर मित्रांनो आपली जी काही चालू घडामोडीची वर्षभर चालणारी जी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो ते नुकतंच आपण लॉन्च केलेली आहे. ही वर्षभर चालणारी टेस्ट सिरीज असणार आहे. यामध्ये आपण दर आठवड्याला मुलांसाठी टेस्ट सिरीज घेणार आहोत, ज्यामध्ये दर्जेदार प्रश्न असणार आहेत मित्रांनो. तुम्हाला टेस्ट ही ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही प्रकारे सोडवता येणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना चालू घडामोडीमध्ये कमी मार्क येत आहेत त्यांच्यासाठी ही टेस्ट सिरीज अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जे काही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. जर तुम्हाला डेमो टेस्ट पाहायची असेल तरी सुद्धा तुम्ही संपर्क करा. आवडली तरच तुम्ही त्या टेस्ट सिरीजला जॉईन करायचं आहे. चला मग आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रश्न असेल की नोव्हेंबर 2025 मध्ये भारत व व्हिएतनाम या देशादरम्यान कोणता युद्ध सराव पार पडलेला आहे? याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर 1 विनबॅक्स नावाचं हे जे काही युद्ध सराव आहे भारत आणि व्हिएतनाम या देशादरम्यान पार पडलेला आहे. कुठे पार पडलेला आहे तर ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. व्हिएतनाम या देशाचं जे राजधानी आहे मित्रांनो हनोई या ठिकाणी हे युद्ध सराव पार पडलेला आहे मित्रांनो व्हिएतनाम देशामध्ये. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे जे काही इतर जे सैन्य अभ्यास होतात मित्रांनो जसं की स्लायनेक्स नावाचं तर नावातच आहे. SL म्हणजे श्रीलंका आणि इंडिया हे भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये होत असतं मित्रांनो. त्यासोबतच हे लक्षात ठेवायचं आहे सिम्बेक्स नावाचं सिंगापूर आणि भारतामध्ये होणार आहे मित्रांनो हे. तर कसं जरी प्रश्न आला तरी आपल्याला ते माहीत पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की अमरावती उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर काय असणार आहे बरं? ऑप्शन नंबर 1 लिझा गिल या अमरावती अर्थात या ठिकाणी आपल्याला मित्रांनो आंध्र प्रदेश पाहिजे. आंध्र प्रदेश जे उच्च न्यायालय आहे त्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत मित्रांनो. अशा प्रकारे जर पहिल्या महिला
एखाद्या पदावर जर नियुक्त होत असतील तर आपल्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न हा विचारताना दिसून आलेला आहे मित्रांनो. म्हणून बारकाईने हे लक्ष बघायचं आहे आपल्याला प्रश्नाकडे. त्यानंतरचे जे काही ऑप्शन आहेत मित्रांनो, हे जे रेवती मोहिते डेरे आहेत मित्रांनो, हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण या मेघालय जे राज्य आहे त्या मेघालय राज्यातील जे उच्च न्यायालय आहे त्याच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहे मित्रांनो या रेवती मोहिते डेरे, म्हणून आपल्यासाठी हे स्टार करून ठेवलेलं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की भारताची पहिली मानसिक आरोग्य सदिच्छादूत कोण बनली आहे. याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2 दीपिका पादुकोण. हिला नुकतंच मित्रांनो केंद्रीय जे काही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आहे त्याच्याकडून भारताची पहिली मानसिक आरोग्य सदिच्छादूत म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबतच हे जे काही करीना कपूर आहे मित्रांनो या ऑप्शन मधलं, हे सुद्धा नाव महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ही सुद्धा जे युनिसेफ आहे मित्रांनो, युनिसेफ इंडिया त्याची राष्ट्रीय राजदूत आहे मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर विचारलं परीक्षेमध्ये तर ते आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की भारत कोणत्या वर्षापर्यंत अवकाशामध्ये स्वतःचे अवकाश स्थानक उभारणार आहे. हा IMP प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे. तर भारत मित्रांनो 2035 पर्यंत स्वतःचं अवकाश स्थानक आपलं उभारणार असल्याची नुकतंच घोषणाही करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर काय होणार आहे की जे आपलं इस्रो आहे, जे अंतराळ संस्था आहे आपल्या भारताची इस्रो, त्याच्याद्वारे हे सर्व प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो. कारण वेगवेगळे देश अवकाशामध्ये आपापलं स्पेस स्टेशन उभारण्याच्या तयारीत आहे. त्यामध्येच आपल्या भारताने सुद्धा तशी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवायचं आहे 2028ला जे काही पहिलं मॉड्यूल असणार आहे मित्रांनो, याचं पहिलं मॉड्यूल भारतातर्फे अवकाशामध्ये पाठवण्यात येणार आहे. आणि हे जे काही स्पेस स्टेशन पूर्णतः तयार कधी होणार आहे त्याच्यासाठी डेडलाईन देण्यात आलेली आहे मित्रांनो, हे 2035ची. हे आपण विसरायचं नाही, हे लक्षातच ठेवायचं आहे. तसेच आपल्याला 2 अजून महत्त्वाचे वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत परीक्षेसाठी, 2027 आणि मित्रांनो 2040. तर 2027ला काय असणार आहे की भारत गगनयान जी मोहीम आहे भारताची ती प्रक्षेपित केली जाणार आहे. भारताची पहिली मानवी मोहीम असणार आहे मित्रांनो, पहिली मानवी मोहीम असणार आहे. आणि तसेच हे जे काही 2040 वर्ष आहे मित्रांनो, या 2040ला भारत चंद्रावर पहिला मानव उतरवणार आहे. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे जर लक्ष्य वर्ष आपल्या देशाने ठरवलेले असतील तर आपल्याला त्यावर प्रश्न हे विचारले जात असतात. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर या ठिकाणी विधानं देण्यात आलेली आहेत मित्रांनो, त्या विधानावरून आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. तर पहिलं विधान काय सांगतं की श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. ह्याचं हे जे काही विधान आहे ते बरोबर असणार आहे. त्यानंतर दुसरं विधान म्हणतं की मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील स्थापना झालेले पहिले उच्च न्यायालय, हे मित्रांनो चुकीचं विधान असणार आहे. त्यानंतर तिसरं विधान म्हणतं की मुंबई उच्च न्यायालयाची जी स्थापना आहे ती 1862 साली झालेली आहे. हे विधान बरोबर असणार आहे. म्हणजे अ आणि क याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. 1862 साली मित्रांनो 3 उच्च न्यायालयांची स्थापना ही करण्यात आलेली होती. मग ते 3 उच्च न्यायालय कोणकोणते होते? पहिलं उच्च न्यायालय मित्रांनो कोलकाता उच्च न्यायालय आहे. त्यानंतर दुसरं स्थापन झालेलं उच्च न्यायालय मित्रांनो बॉम्बे अर्थात मुंबई उच्च न्यायालय आहे. आणि तिसरं उच्च न्यायालय स्थापन झालं होतं मित्रांनो मद्रास उच्च न्यायालय. तर हे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी परीक्षेमध्ये अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं की पहिलं उच्च न्यायालय कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे. या ठिकाणी आपण क्लिअर केलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे की CP राधाकृष्णन हे भारताचे कितव्या क्रमांकाचे नवीन उपराष्ट्रपती बनलेले आहेत. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 15व्या क्रमांकाचे भारताचे हे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन असणार आहेत मित्रांनो. या अगोदर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत. त्यासोबतच अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचा आहे या घडामोडीविषयी. तर काय मित्रांनो, तर जे काही आपले भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आणि जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत
यांचा दोघांचा क्रमांक मित्रांनो 15वाच असणार आहे. हे आपण विसरायचं नाही, परीक्षेमध्ये फसवण्यासाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतो. तर दोघांचा क्रमांक हे 15वाच आहे, आपण हे लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर प्रश्न काय असणार आहे की 2025 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर कोणत्या राज्यात पहिल्यांदाच रेल्वे ही सुरू करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर काय असेल बरं मित्रांनो? ऑप्शन नंबर 1 मिझोरम या राज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर नुकतंच मित्रांनो पहिल्यांदाच 2025 वर्षात रेल्वे ही सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ही जे काही रेल्वे या मिझोरम राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो, तर नुकतंच त्याचं मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हे जे काही रेल्वे आहे ते कोणत्या मार्गावर सुरू करण्यात आलेले आहे ते मार्ग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर त्या मार्गाचं नाव आहे बैराबी ते सैरांग या मार्गावर मित्रांनो ही जी काही रेल्वे सेवा आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. याचं अंतर किती असणार आहे? तर जवळपास 51.3 किलोमीटर एवढं अंतर असणार आहे. ते ठिकाणी ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं एवढंच आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या राज्यात पहिल्यांदाच ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय असणार आहे? या ठिकाणी विधानं देण्यात आलेली आहेत, त्या विधानावरून आपल्याला उत्तर हे काढायचं आहे मित्रांनो. तर डॉक्टर रंजना देसाई यांच्याविषयी विधानांचा विचार करून उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर पहिलं विधान काय म्हणतं की 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आहेत, हे विधान बरोबर असणार आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे की त्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत, हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. क विधान सांगतं की यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात असेल आणि उत्तराखंड या राज्याच्या समान नागरिक कायदा त्या ठिकाणी लागू करण्यासंबंधित समिती स्थापन करण्यात आलेली होती, हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. म्हणजेच उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4 अ ब क हे या ठिकाणी बरोबर असणार आहे मित्रांनो. हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे रंजना देसाई. त्यांच्याविषयी कसा जरी प्रश्न विचारला, मग ते वेतन आयोगाविषयी विचारू द्या किंवा मग त्या कोणत्या उच्च न्यायालयाच्या कोणत्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होत्या किंवा मग त्यांच्या अध्यक्षतेखाली जे काही UCC विषय समित्या होत्या, असं वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला तरी आपल्याला या ठिकाणी ते कव्हर होताना दिसून येणार आहे, ते आपल्याला प्रश्न सोडवता येणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. प्रश्न आहे की देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली, त्याचे नाव काय आहे? याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर 2 भारत टॅक्सी मित्रांनो, असं त्याचं नाव आहे, जे की नुकतंच केंद्र सरकारच्या जे काही सहकार मंत्रालय आहे त्या सहकार मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. ही सेवा का सुरू करण्यात आलेली आहे? कारण जे काही प्रायव्हेट पार्टनर्स आहेत मित्रांनो, जे कंपन्या आहेत, ते काय करत होत्या की मनमानी अशा या जे काही सर्व्हिसेस देत होत्या. मग त्याद्वारे कॅब बुकिंग करणं असेल आणि त्याद्वारे ते कमिशन खात होते चालकांकडून, जसं की ओला असेल, उबेर असेल, यांचं कुठेतरी कमिशनखोरी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने असं पाऊल उचललेलं आहे, ज्याद्वारे जे काही चालक असणार आहेत ते चालक कमीत कमी स्वतःचं जे उत्पन्न आहे ते वाढवण्यास सक्षम होणार आहेत. त्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. याची सुरुवात आपल्यासाठी महत्त्वाची आहे. याची सुरुवात दिल्लीतून करण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने आपल्या भारतातील मोठ्या जे काही शहर आहेत त्या मोठ्या शहरांमध्ये करण्यात येणार आहे. हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे की अंडर-19 पुरुष विश्वकप क्रिकेट स्पर्धा 2026चा विजेता संघ कोण ठरलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण आपल्या अंडर-19 जे काही पुरुष क्रिकेट संघ आहे त्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ऑप्शन नंबर 2 भारतानं ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, याचा विजेता आपला भारत देश ठरलेला आहे. उपविजेता इंग्लंड हा संघ ठरलेला आहे. आणि आपल्याला अजून जर विचारलं की ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, याचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं होतं, तर ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. झिम्बाब्वे असेल आणि नामिबिया या 2 देशांमध्ये या स्पर्धेचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं मित्रांनो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भारताने 6व्यांदा हे वर्ल्ड कप जिंकलेलं आहे मित्रांनो. तर हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तसेच या स्पर्धेचा सामनावीर, अंतिम सामना जो आहे, सामनावीर आणि मालिकावीर जो आहे मित्रांनो या स्पर्धेचा, तो दोन्ही वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे. हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते विचारलं जाऊ शकतं. हे काही महत्त्वाचे मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे
की हिवाळी ऑलिम्पिक 2026चे आयोजन कोठे करण्यात आले होते? याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर 3 इटली देशामध्ये मित्रांनो हे जे काही हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो हिवाळी ऑलिम्पिकची, तर यामध्ये टॉपचे कोणते देश राहिलेले आहेत ज्यांनी सर्वाधिक मेडल यामध्ये जिंकलेले आहेत? तर पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे मित्रांनो नॉर्वे देश, दुसरा क्रमांक अमेरिकेचा राहिलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मित्रांनो राहिलेला आहे नेदरलँड्स. हे आपण लक्षात ठेवायचं आहे टॉपचे 3 देश. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताला मित्रांनो या स्पर्धेमध्ये एकही मेडल जिंकता आले नाही, म्हणजे भारताने भोपळा सुद्धा यामध्ये फोडलेला नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की अशोक चक्र पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा पुरस्कार 100% आपल्याला परीक्षेमध्ये दिसून येणार आहे. या अगोदर सुद्धा अशोक चक्र असेल किंवा कीर्ती चक्र आहे त्यावर MPSCने प्रश्न हे विचारलेले आहेत, म्हणून आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे की नेमकं हे कोणी जिंकलेलं आहे किंवा कोणाला देण्यात आलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? अशोक चक्र देण्यात आलेलं आहे मित्रांनो ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना. आणि जे इतर 3 नाव आहेत मित्रांनो जसं की हे मेजर अर्षदीप सिंग असतील, नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा असतील आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांना मित्रांनो कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. हे जे काही अशोक चक्र असतं मित्रांनो हे अशोक चक्र पुरस्कार लष्कराचं जे काही शांततेच्या काळात सर्वोच्च पुरस्कार दिला जात असतं ते सर्वोच्च पुरस्कार असतं. आणि तसेच जर आपण युद्धाच्या काळामध्ये ज्यांनी शौर्य दाखवलेलं आहे ते त्यामध्ये सर्वोच्च पुरस्कार कोणता असतं तर असं जर विचारलं त्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. ते असतं मित्रांनो परमवीर चक्र. परमवीर चक्र हे युद्धाच्या काळातलं असतं आणि हे जे काही अशोक चक्र आहे मित्रांनो ते शांततेच्या काळातलं सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जात असतो. दोन्हीतला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कसा जरी प्रश्न विचारला तरी ते आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे की मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे हा मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणारा, त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 श्रीनिवास कुलकर्णी यांना हा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2026चा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला हे जे इतर नाव आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हे जे काही भालचंद्र नेमाडे लेखक आहेत मित्रांनो त्यांना साहित्य भूषण पुरस्कार यामध्ये देण्यात आलेला आहे. साहित्य भूषण हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो हे जे काही दिलीप धोंगडे आहेत त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार पुरस्कार त्यांना यामध्ये देण्यात आलेला आहे. कसा जरी प्रश्न विचारला तरी आपण या ठिकाणी त्यांचे नाव देण्यात आलेले आहेत दिलेले आहेत ते आपल्याला आलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026चं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3 छत्तीसगड राज्यामध्ये मित्रांनो हे जे काही खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आहेत 2026च्या त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. ही जी काही याची आवृत्ती आहे मित्रांनो पहिल्यांदाच ही जी स्पर्धा आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो, म्हणून ही स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वाची होऊन जाते. ते आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. याचं आयोजन आपण बघितलं छत्तीसगड या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये मित्रांनो जे काही शुभंकर होता ते शुभंकर लक्षात ठेवायचं आहे, ते विचारलं जाऊ शकतं. शुभंकर होता मित्रांनो मोरवीर, जो की आदिवासी जे लोक असतात त्यांच्या शौर्याचं आणि अस्मितेचं प्रतीक असतं मित्रांनो ते मोरवीर शुभंकर, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये टॉपचे जे काही राज्य आहेत ज्यांनी चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे ते पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्याने ही कामगिरी करून दाखवलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर ओडिशा हा राज्य यामध्ये राहिलेला आहे मित्रांनो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही जी स्पर्धा आहे मित्रांनो ही स्पर्धा आदिवासी जे काही खेळाडू असतात त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेली ही पहिली स्पर्धा आहे मित्रांनो, म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहिल्यांदाच सुरुवात झालेली आहे याची, हे प्रश्न विचारलं जाऊ शकतं. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कोणत्या भारतीय सणाचा समावेश करण्यात आलेला आहे?
याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दिवाळी या सणाचा किंवा दीपावली ज्याला म्हणतो आपण, त्याचा युनेस्कोच्या जे काही अमूर्त सांस्कृतिक जे वारसा यादी असते मित्रांनो, त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि अशा आता एकूण 6 या यादीमध्ये वेगवेगळे सण किंवा जे काही हे असतात त्याचा समावेश उत्सवांचा यामध्ये झालेला आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की 2026चा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणती GI टॅग प्राप्त साडी प्रदान केली होती? याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3 कांजीवरम साडी मित्रांनो. आणि हा प्रश्न पोलीस भरती सरळ सेवेमध्ये या अगोदर विचारण्यात आलेला आहे की कोणत्या प्रकारची साडी त्यांनी नेसून त्या ठिकाणी अर्थसंकल्प 2026चा मांडलेला आहे. आणि ही साडी महत्त्वाची कारण मित्रांनो GI टॅग प्राप्त ही साडी असल्यामुळे आपल्याला माहिती असायला पाहिजे. कशाही अँगलनं ते प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता बनलेला आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1 भारत हा जगामध्ये सर्वात मोठा आता तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे मित्रांनो. या अगोदर पहिला क्रमांक कोणाचा होता? तर चीनचा होता मित्रांनो. याला आता आपण मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आता चीन गेलेला आहे. कारण काय झालेलं आहे की भारताने मित्रांनो 150 दशलक्ष टन पेक्षा सुद्धा जास्त तांदूळाचं उत्पादन घेऊन जगामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जर आपल्याला विचारलं की भारतामध्ये सर्वाधिक तांदूळ उत्पादन घेणारा राज्य कोणतं आहे, तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे उत्तर प्रदेश मित्रांनो. उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक तांदूळ उत्पादन आपल्या देशामध्ये घेतलं जातं. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की भारताची बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी सुरू केला जाणार आहे? याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर 1 2027ला मित्रांनो जी काही भारताची बुलेट ट्रेन आहे त्याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. हा जो काही पहिला टप्पा असणार आहे मित्रांनो, ते पहिला जो टप्पा असणार आहे ते कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे? तर लक्षात ठेवायचं आहे सुरत ते बिलीमोरा म्हणून ठिकाण आहे, या दरम्यान हे सुरू होणार आहे मित्रांनो पहिला टप्पा. आणि कधी सुरुवात होणार आहे? 15 ऑगस्ट 2027ला आपलं जे काही स्वातंत्र्य दिन आहे त्यावेळेस याचं उद्घाटन केलं जाणार आहे किंवा ते सुरू केलं जाणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही मित्रांनो बुलेट ट्रेन आहे भारताची त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. हे जे प्रकल्प आहे मित्रांनो त्याविषयी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. हे एकूण मार्ग कसा असणार आहे? तर मुंबई ते अहमदाबाद असणार आहे. याचं एकूण अंतर असणार आहे 508 किलोमीटर. आणि मित्रांनो हे जे काही प्रकल्प आहे ते जपानच्या सहकार्याने आपण करत आहोत. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कसा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला ते आलं पाहिजे. आणि हे जे प्रकल्प आहे मित्रांनो पूर्णतः कधी सुरू होणार आहे? 2029ची डेडलाईन देण्यात आलेली आहे जेव्हा हा प्रकल्प पूर्णतः कंप्लीट होणार आहे आणि ते मुंबई ते अहमदाबाद दरम्यान असणार आहे. हे सर्व मुद्दे या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, ते लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल की देशभरातील राजभवनाचे नाव बदलून आता काय ठेवण्यात आलेलं आहे? महत्त्वाचा हा बदल आहे नावांमध्ये करण्यात आलेला. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 जे काही अगोदर मित्रांनो राजभवन होतं त्या राजभवनाचं नाव आता लोकभवन असं केलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला अजून काही मुद्दे लक्षात ठेवायचं आहे. जे काही अगोदर प्रधानमंत्री कार्यालय होतं ज्याला PMO म्हणून ओळखलं जातं त्याचं नाव बदलून आता मित्रांनो सेवातीर्थ असं करण्यात आलेलं आहे. सेवातीर्थ हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न आपल्याला येण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच मित्रांनो जे काही आपलं केंद्रीय सचिवालय आहे त्याचं नाव बदलून कर्तव्य भवन असं करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला कोणत्याही अँगलनं प्रश्न हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1 मनाली क्षीरसागर जे आहेत मित्रांनो त्या नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत मित्रांनो. म्हणून हा IMP प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच इतर ऑप्शन्स बघायचे आहेत. हे ज्या सोनाली मिश्रा आहेत मित्रांनो या सुद्धा महत्त्वाच्या आहेत कारण या RPFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत.
त्यानंतर मित्रांनो या जे काही उमा कांजीलाल आहेत, या इग्नू ज्याला आपण इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणून ओळखतो, त्याच्या त्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे दोन मुद्दे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कसा जरी नियुक्तीचा प्रश्न आला तरी आपण कव्हर केलेला आहे, ते तुमच्यासाठी सोपं जाणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की WPL 2026चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे. याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर 2 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अर्थात RCB हा संघ महिलांचा यामध्ये विजेता ठरलेला आहे मित्रांनो. त्यांनी पराभव कुणाचा केलेला आहे? DC संघाचा पराभव केलेला आहे मित्रांनो. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जे काही पुरुषांचा IPL झालेला आहे 2026चा, त्यामध्ये सुद्धा RCB हा संघच विजेता ठरलेला आहे. त्याने जे GT संघ आहे त्या GT संघाचा पराभव केलेला आहे मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि जे पुरुषांचा RCB संघ आहे मित्रांनो, सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी जिंकलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तसेच या ठिकाणी मुद्दा निघालेला आहे WPLचा. तर ही WPL जी स्पर्धा आहे मित्रांनो, याची सुरुवात कधी झालेली आहे? याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो 2023ला. आणि हे जे काही 2026ची आवृत्ती होती, याची ही कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती? तर ती होती मित्रांनो 4थी. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे जर वेगळ्या प्रकारे प्रश्न आपल्याला विचारण्यात आला तर. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल, तुम्हाला वाटत असेल की आपल्या परीक्षेसाठी ही महत्त्वपूर्ण अशी लेक्चर सिरीज आहे, तर तुम्ही नक्की आपल्या मित्रांनाही शेअर करा, तसेच लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी अजून आपण अशाच प्रकारचं कॉन्टेंट हे घेऊन येणार आहोत. चला मग प्रश्न असेल, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा संभाजी महाराज यांचा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर 3 पुण्याजवळ जी काही मोशी आहे मित्रांनो, ठिकाणाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, मोशी आहे पुण्याच्या जवळ, त्या ठिकाणी हे संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि हे जे काही पुतळा आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा, तो वैशिष्ट्य असं आहे त्याचा की हे कास्य धातूपासून बनवण्यात आलेला पुतळा आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. याची उंची किती असणार आहे? या पुतळ्याची उंची असणार आहे मित्रांनो 140 फूट. आणि जर आपण चौथाऱ्यासह एकूण उंची जर बघितलं तर ती आहे 180 फूट. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे मित्रांनो पुतळा उभारण्यात आलेला आहे, ते शिल्पकार जे आता निधन पावलेले आहेत राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेला आहे. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि हा जो काही पुतळा आहे मित्रांनो, ते जगातला संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा ठरलेला आहे. हे सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, विधानं या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मित्रांनो द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी. तर आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. पहिलं विधान म्हणतं की राफेल आणि सुखोई 30 हे दोन्ही लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती या ठरलेल्या आहेत. तर हे विधान बरोबर असणार आहे. त्यानंतरचं विधान आहे, या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आणि पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत मित्रांनो. तर हे विधान चुकीचं असणार आहे. त्याचं योग्य उत्तर काय असेल? फक्त ऑप्शन नंबर अ म्हणजे एक उत्तर असणार आहे. तर काय मित्रांनो, हे जे काही राफेल आणि जे सुखोई 30 हे जे काही लढाऊ विमान आहेत मित्रांनो, त्या दोन्ही लढाऊ विमानामधून प्रवास करणाऱ्या या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. हे मुद्दा महत्त्वाचा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच मित्रांनो हे दुसरं विधान का चुकीचं आहे? कारण हे 15व्या राष्ट्रपती आहेत देशाच्या, पण पहिल्या महिला राष्ट्रपती नाहीत. पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? त्या होत्या मित्रांनो प्रतिभाताई पाटील. हे आपण नाव लक्षात ठेवायचं आहे. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती राहिलेल्या आहेत. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तर हे होतं मित्रांनो अतिशय डिटेल लेक्चर की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कंबाईन परीक्षेमध्ये येऊ शकतात, जे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपलं लेक्चर संपणार आहे. जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांना सुद्धा त्यांच्या परीक्षेमध्ये शेवटच्या काळामध्ये रिव्हिजनसाठी याचा उपयोग नक्कीच होणार आहे मित्रांनो. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला मोफत PDF नोट्स मिळणार आहेत मित्रांनो. आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास नावाने, इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास नावाने, त्याला सुद्धा जॉईन करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा शेअर करा. नक्कीच तुम्हाला या चॅनलवर आल्यामुळे करंट अफेअर्सचा जो काही फायदा आहे ते मिळत राहणार आहे. थांबूया मग, पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.